नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. नाशिक ही तशी कृषी नगरी जरी असली तरी विविध क्षेत्रात नाशिकचं नाव हे देश नव्हे तर जगाच्या पाठीवर कोरलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नाशिकना अनेक नामवंत लोक या मातीतून दिले. तसंच नाशिकची एक आणखीन एक ओळख म्हणजे दादासाहेब फाळके, चित्रपट सृष्टीचे जे जनक आहेत दादासाहेब फाळके, त्यांची ही भूमी. आणि याच नाशिकच्या भूमीतून चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अनेक कलाकार या नाशिकमधून देखील या चित्रपट सृष्टीला मिळालेले आहेत. त्यापैकीच एक कलाकार आपल्या सोबत आहेत ज्यांचं नाव आहे कृष्णा मरकट, ज्यांनी अभिनेते ते निर्माता असा त्यांचा प्रवास राहिला. अतिशय काबाड कष्ट करून त्यांनी आजपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो पूर्ण केलेला आहे आणि ते इथून पुढेही ते प्रगती करत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये. चित्रपट सृष्टी तसं नाशिकला नवीन आहे, म्हणजे त्याची मुहूर्तमेढ जी आहे ती नाशिकमधूनच रोवली गेली. बरोबर. तुमचा जो प्रवास सुरू झाला तो कसा सुरू झाला आणि या प्रवासाचा आता पुढचा टप्पा कसा? नाही, मुळातच सर तुम्ही जो आता प्रश्न विचारलाय, एकतर शेतकरी कुटुंबातून मी आलोय बाहेर, आईवडील शेतकरी. तर आयुष्याचा प्रवास जर म्हटला तर हॉटेलच्या कामापासून पेपर टाकण्यापासून हा माझा प्रवास सुरू झाला. गेले 20-22 वर्ष नाशिकमध्ये इथे स्थायिक असल्यामुळे ऍक्च्युली ह्या फील्डचा गंध कधी बरोबर राहील आणि आपण करू असं कधी ठरवलं नव्हतं. पण 2012 साली नाशिकमधून आमचे काही मित्र कंपनी होती, त्यांनी सांगितलं की चल कृष्णाची ऑडिशन देणार. अरे म्हटलं व्हाय नॉट, देऊ की ऑडिशन, चित्रपट ना आणि ग्लॅमरस फील्ड असल्यामुळे ते अट्रॅक्शन लगेच. म्हटलं सर देऊया. म्हणजे उद्या आपल्याला मुंबई जायचंय. म्हटलं नक्की जाऊया. सर त्यावेळेस माझं ऑडिशन नाही घेतलं गेलं. निराशा अंगी, यार माझं ऑडिशन का नाही घेतलं गेलं, म्हणजे मुंबईला जाऊन तुमचं ऑडिशन नाही घेतलं गेलं. रिटर्न आलो, त्यांना विचारलं पुन्हा मी, म्हटलं सर नाही 4 दिवसांनी तुमचं ऑडिशन घेतलं जाणार. ओके सर. पुन्हा गेलो त्या ऑफिसला, ऑडिशन नाही झालं. आमचे गुरु म्हणता येतील, मित्र म्हणता येईल, अरुण रहाणे कला दिग्दर्शक होते. त्यांचा मला फोन आला की कृष्णाजी फ्री आहात? म्हटलं हो सर फ्री आहात. म्हणजे आपण भेटूया? म्हटलं येस सर भेटूया. मग आम्ही पप्पा नर्सरीला सातपूरला भेटलो. तिथून आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो. त्यांचं काही छोटंसं काम होतं, त्यांची परमिशन राहिली होती चित्रपटाची आणि ते मला बोलले की मला परमिशन होत नाहीये, तुम्ही पत्रकारिता केली, बघा ना काय होत असेल, परवा माझा मुहूर्त आहे. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, ती परमिशन मी करून दिली. पण दरवाजात आमच्यावर अजून एक व्यक्तिमत्व होतं, ते बघत होतं फक्त हे काय करत आहे नेमकं. परमिशन झाली. एक नॉर्मली आम्ही गाडीत बसलो मस्तपैकी, पुढच्या सीटवर मी बसलेलो, मागं अरुण रहाणे सर बसले, त्यांशी जर ते व्यक्तिमत्व बसले. मला मागून आवाज आला, कृष्णा ऍक्टिंग करणार? असं मागवून पण, हा सर ऍक्टिंग करणार? म्हटलं का नाही सर. बरं उद्या सगळे तुमचे कपडे घेऊन यायचे म्हणे, जे काही कपडे असतील कॉस्ट्युमाना घेऊन. त्या रात्रीमध्ये त्या लेखकाने माझं त्या गावातले टुकर पक्या म्हणून कॅरेक्टर डिझाईन केलं. तिसऱ्या दिवशी मी सेटवर गेलो, खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला भेटलं. ते व्यक्तिमत्व म्हणजे प्रताप दादा गंगवणे, ज्याच मराठी इंडस्ट्रीमधलं खूप मोठं नाव आहे लेखक. बरोबर. ती माझ्या आयुष्याची सुरुवात. मग तिथून त्यांनी सांगितलं एक काम करा ना, या चित्रपटाचं लाईन प्रोडक्शन पण तुम्ही करा. अच्छा. हो. मग ते लाईन प्रोडक्शन प्लस ऍक्टिंग, हा माझा 2012चा पहिला चित्रपट जुगाड. अच्छा. तो 2012 का त्याचं गाणं आहे बघा, ते आमचा नेता लई पॉवरफुल, त्या गाण्यामध्ये 3 मध्ये डान्सला मी एक. हो. मग ती कोरिओग्राफी, मग तिथून तो प्रवास सुरू झाला. एक साधारणतः 23 दिवस शूट होतं, कम्प्लीट पूर्ण झालं. ऑल ओव्हर महाराष्ट्र चित्रपट रिलीज झाला. मग तिथून त्या फील्डची सुरुवात. नाही आता थांबायचं नाही. अच्छा. आता पुढे जिद्द असेल आणि खरंच मनातून जर इच्छा असेल तर ते तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बिलकुल नाही. तुमच्या बाबतीत जरी म्हणायचं झालं, जसं तुम्हाला पहिल्या ऑडिशनला थांबवलं गेलं किंवा नाकारलं गेलं, ती संधी तुम्हाला स्वतःहून चालत आली. हो. जे मिळायचंय नशिबामध्ये ते भेटायला गेले तरी ते मिळणार तुम्हाला. फक्त तुमचा निश्चय असावा. बरोबर. तुमची आत्मीयता त्या कामाविषयी तेवढी असावी. बरोबर. मग यार आपण का नाही करू शकत? आपला PR चांगला आहे, आपलं रिलेशन चांगले आहे. मग तिथून पुढे मी ग्रेप घेत गेलो. 2016ला मी रेती चित्रपट केला वळमाफ्यावर. त्यानंतर मी बरड केला, मी होई साहेब केला. त्यानंतर मी उर्मी केला 2020-21ला. ह्या वर्षीचा माझा सुपरहिट चित्रपट गुलकंद मी केला. तर आतापर्यंत त्या प्रवासामध्ये साधारणतः 20 ते 25 चित्रपट, G5ची मी पैठणी वेब सिरीज केली. अच्छा. हो. बाकी मग ऑल सेक्शन्स, वेब सिरीज असो, सिरियल असो, मूव्ही असो, या गोष्टी करत इथपर्यंत आता. पण हे सर्व तुम्ही नाशिकमध्येच केलं?
पूर्णपणे नाशिकमध्ये सर. मग चित्रपट सृष्टी म्हटलं, सिने इंडस्ट्री ही तर म्हणजे तसं पाहिलं तर ह्याचा ग्लॅमर आहे, ग्लॅमरस इंडस्ट्री. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर ही इंडस्ट्री म्हणजे मुख्य तिथूनच आहे. मग नाशिकमध्येच तुम्ही प्राधान्य देण्याचं कारण? नाही, आता होतं काय सर, आर्थिक राजधानी म्हटलं की लोक तो विचार करणार आहे. बरोबर मुंबई. पण सर्वात महत्वाची गोष्ट मनात खंत कुठे असते माहितीये का, अरे चित्रपट सृष्टीचे जनक नाशिकचे दादासाहेब फाळके, मग मी कोल्हापूर पुणे मुंबई का जावं? बरोबर ना. मी मुंबईला ऑडिशन जायचं, ऑडिशन नाही घेतलं गेलं, बरं मुंबईला जाणं राहणं खाणं सोपं नाही. जेमतेम हालाकीची परिस्थिती जर म्हटलं, स्टेशनवर जर वडापाव खाऊन जर झोपावं लागत असेल एक ऑडिशनसाठी, आणि मग माझं नाशिक का वाईट? बरोबर. दादासाहेब फाळके घेतलेत ना, पण तो निश्चय घेतला. 2019ला या पहिले 50 वर्ष नाशिकला कधी सिरियल नव्हत्या. 2019ला पहिली सिरियल मी नाशिकला घेतली, सुंदरा मनामध्ये भरली. अच्छा. सुंदरानंतर मी घेतली पिरतीचं वनवाबुरी पेटला कलस मराठी. त्यानंतर मी तुझं माझं सपन सोनी मराठी हा तिसरा शो केला. त्यानंतर मी चिन्मय उदिरकर दादा आणि मी जयशंकर ही सिरियल केली. त्यानंतर मी लई आवडतीस मला कलस मराठीचा शो केला. आता मी इंद्रायणी केला. बरं. अशा 5 वर्षामध्ये जवळजवळ 6 शो मी नाशिकमध्ये. अरे वा. पण मग नाशिकमध्ये इतकं पोटेन्शियल आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री वाढत नाही, त्याचं कारण काय वाटतं? नाही, सर्वात महत्वाची गोष्ट काय, आता इंडस्ट्री वाढवण्याचा विषय माझं म्हणणं का नाशिककरांनी ते कॅश करावं आता. अच्छा. आणि कदाचित त्यामध्ये पॉलिटिकल पण काही गोष्टी येत असतील. आता फिल्म सिटी हा पेंडिंग विषय आपल्या बऱ्याच दिवसात चित्रपट नगरी जे मुंडेगावचा विषय होता. आता मध्यंतरी काहीतरी भुजबळ साहेबांकडे आमचे श्याम लोंढे, अमित कुलकर्णी हे सगळे लोक घेऊन बसले होते, पण तो कधी होतो हे माहित नाहीये. पण नाशिकला तसे तंत्रज्ञ पण अजून अवेलेबल नाहीये. ती गरज नाशिकला खूप आहे सध्या. हो का, ते प्रशिक्षणावाई तुम्ही तंत्रज्ञ घेतले पाहिजे. कारण काय, मी आज ऍक्टिंग विचार करतो, मी आज समजा लाईन प्रोड्युसर म्हणून विचार करतो, पण तुम्ही बेसिकली कॅमेरा वाईज घ्या, तुम्ही लाईट वाईज घ्या, तुम्ही मेकअप वाईज घ्या, तुम्ही साऊंड वाईज घ्या, तुम्ही कला दिग्दर्शन वाईज घ्या. यानुसार जर तुमच्याकडे तंत्रज्ञ अजून जर वाढले तर इथं शूटिंगचा फ्लो अजून वाढेल. असा एक प्रश्न आहे की म्हणजे आम्ही पण त्याच्यामधून जातोय की आपल्याकडे अनेक चांगले कलावंत आहेत, निर्माते आहेत, चांगल्या मूवीज येतात. आता मराठीमध्ये सुद्धा आता दशावतार सारखा चित्रपट तो आता येऊन गेला. अनेक चित्रपटांची नावं सांगते, तरी सुद्धा साऊथच्या मूवीला जो प्रेक्षक वर्ग मिळतो तो प्रेक्षक वर्ग इथल्या मूवीजला नाही मिळत. त्याचं काय कारण असू शकतं? नाही, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की सर, कोणताही सिनेमा बनतो ना, तुमची गोष्ट काय म्हणते, गोष्ट आणि तुमचं बजेट काय म्हणतं. सर, साऊथच्या सिनेमाला बजेट वापरलं जातं, मोठा बजेट असतो आणि ते म्हणतो स्क्रीनवर तो कॅनवाई दिसतो. आपल्या मराठीत गंमत काय होते, आपण मेकिंगला खर्च करतो, आपण प्रमोशनला खर्चच नाही करत. अच्छा. तिथे कमी पण म्हणजे मार्केटिंग मध्ये कुठेतरी आपण ते वाढवणं आवश्यक आहे. अच्छा. शेवटी साऊथ आहे, त्यांची ते सिक्वेन्सेस, त्यांचे फाईट मास्टर, म्हणजे बऱ्याच गोष्टी. पण मग याच्यामध्ये स्पर्धा पण वाढते. म्हणजे आता हॉलिवूड झालं, बॉलिवूड झालं, टॉलिवूड आलं, किंवा आता टेक्नॉलॉजी जशी वाढते तसं आता OTT प्लॅटफॉर्म आले, तर त्याच्यामुळे कुठंतरी थिएटरकडे जाणारा वर्ग कमी झाला असं वाटतं. ऑब्विसली. कारण होतं काय सर, तुम्ही जर एखाद्या प्रवासात निघत असाल ना, तुम्ही विचार काय करता, जर समजा आज जर तुम्हाला दशावतार थिएटरला जाऊन बघायचं, 250 रुपये खर्च करायचे. आता आपल्याकडे अमेझॉन असो, नेटफ्लिक्स असो, MX असो, आपल्याकडे ते सबस्क्रिप्शन आहेत आता. पण तुम्ही विचार काय करता, मी चालू 2.5 तासामध्ये प्रवासात बघून घेईन ना. म्हणजे तुम्ही सोयीस्कर केलंय स्वतःसाठी. कारण तो 2.5 तास तुमचा थिएटरला घालणार तुम्ही, 2 तास 2.5 तास तो मी मोबाईलमध्ये बघेन. मग OTT प्लॅटफॉर्मकडे बराच काही वर्ग. पण आता बरेचसे चित्रपट असो किंवा काय, ते या सगळ्या OTT प्लॅटफॉर्मकडे वळण्याचा प्रयत्न, त्यामुळे थिएटरचं अस्तित्वही धोक्यात येईल. किंवा तिथे ते टाइम स्लॉट जो आहे तो मिळत नाही, प्राईम टाइम मिळत नाही. बरोबर. म्हणूनही काही अडचणी. असं पण मराठीला जास्त शो भेटतच नाही. अच्छा. मिळत नाही. काय कारण त्याचं? त्याची कारण बरेच असतील, ते बोलणं इतपत मी मोठा नाहीये. पण मग हे जेव्हा शूटिंग होतं, आपण नाशिकवर येऊ, तुम्ही म्हटलात की नाशिकमध्ये अनेक शूटिंग तुम्ही केले, पण मी जसं मगाशी एक मुद्दा राहिला बोलायचा, परवानगीचा जो विषय असतो, म्हणजे तुम्हाला प्रशासकीय अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. मग पोलीस पासून असेल तर मग पुरातत्व खातं वगैरे सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशासनाचं सहकार्य तेवढं मिळतं का? आणि एखादं चित्रपटाचं शूटिंग किंवा सिरियलचं शूटिंग करायचं असेल तर किती प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी किती कालावधी द्यावा लागतो? नाही, आता सर्वात महत्वाची गोष्ट काय होते, ज्यावेळेस कोविडचा काळ होता ना, कोविडच्या काळामध्ये कलेक्टर ऑफिस पासून परवानगी घ्यावी लागायच्या. पण आता कलेक्टरची परवानगी गरजेची नाहीये, पोलिसांची पहिली परवानगी गरजेची असते. ते पण प्रायव्हेट प्रॉपर्टी जर असेल तर त्या मालकांची NOC घेऊन पोलीस प्रशासन, ट्रॅफिक प्रशासन, तुम्ही रस्त्यावर तुम्ही आउटडोअरला किती प्रमाणात येत आहे. इंडोर जर असेल तर मग रस्त्यावरचं टेन्शन नसतं त्यांना.
पण तुम्ही बाहेर जाणार असेल तर तुम्हाला पोलीस परवानगी घ्यावीच लागते. अच्छा, पण मग त्याच्यामध्ये किती बराचसा कालावधी जात असेल? साधारणतः चित्रपट जर असेल तर साधारण लोकेशन डिपेंड, तुम्ही कोणतं लोकेशन किती दिवस घेताय. कारण समजा आज मला रस्त्यावर 2 दिवस शूट असेल, उद्या मला फाळके स्मारक 2 दिवस शूट असेल, 2 दिवस बंगल्यात असेल. फाळके स्मारक जर हा पब्लिक प्लेस आला, बरोबर, रोड जर आला पब्लिक प्लेस आला, हो. घर जर असेल तो प्रायव्हेट प्लेस आला. घराची वेळेस मला ते एवढी गरज पडत नाही. ह्या दोन्ही गोष्टीनं मला मग महानगरपालिका आली, महापालिकेची एनओसी घ्यावी लागते. ती एनओसी घेऊन पोलिसांना पुटअप करायची, मग ते पोलिसांनी फायनल आपल्याला परवानगी द्यायची. सर तुम्ही कोपरगाव मधून तुम्ही तुमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं, शालेय शिक्षण पूर्ण आणि नंतर नाशिकला. तुमच्या परिवारामधून कोणी आधी ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणी होतं किंवा काय, किंवा तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली? नाही, सर्वात महत्वाची गोष्ट काय सर, मुळातच माझ्या परिवारातून शेतकरी फॅमिलीमधून बिलॉंग करत असल्यामुळे आई वडील शेतकरी, आई वडिलांचं शिक्षण नाही. बरोबर. मोठा भाऊ बिझनेसमध्ये, थोडंसं फॅब्रिकेशन व्यवसायामध्ये. बरं. तर घरातून या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रात जाण्यासाठी फक्त घरच्यांचा नकार मला कधीच नव्हता. अच्छा, पाठिंबा होता. कारण स्ट्रगल जेवढा झाला होता, हो. म्हणजे पेपर टाकले, दुधाच्या पिशव्या टाकल्या, कंपनीत काम केलं, गॅरेज काम केलं, ड्रायव्हर म्हणून काम केलं, हे सगळे कामं करून झाले. तेव्हा घरच्यांना माहित होतं हा जातोय ना, हा त्याच्या ट्रॅकने बरोबर जातोय. या सर्वात महत्वाची गोष्ट काय, आई वडील, हो, भाऊ बहीण, जो त्यांचा काही घरातून सपोर्ट होता, तो जो बिंदासपणे तू जातोय ना तू कर. म्हणजे मला पाठीमागे कोणीच उडलं नाही. बाकी नातेवाईकात होते ना, अरे ह्या क्षेत्रात का आपले लोक जातात का, हे आपलं काम आहे का, ते नातेवाईक बोलत असतात. हो, सराउंडिंग त्या गोष्टी असतात. साहजिक आहे. पण नाही सर, त्या गोष्टीकडे माझ्या घरच्यांनी कधी मनवळून बघितलं नाही, का आपला पोरगा काय करतोय हे यांना का उत्तर द्यावं. बरोबर, घरच्यांचा विश्वास तो तेवढा. पण मग तुमचा जो प्रवास तुम्ही सांगितला, पेपर वाटण्यापासून मग सगळ्या आतापर्यंत, आता तुम्ही एका यशाच्या एका वेगळ्या उंचीवर आहात. आता घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा आहे? सर, म्हणजे ह्याच विषयी मी 3 दिवसापूर्वी माझ्या आईशी बोललो. म्हटलं ऐक ना, आपलं महानगर पेपर आहे ना, मला तिकून पुरस्कार भेटतो. आई फोनवर रडली. अच्छा, आईचं मन आहे ते शेवटी. हा, ती म्हणते तू आमच्या पोटी जन्म घेतलाय ना, ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे गरिबीची, मी ते बोलतो, गरिबी माणसाला शिकवते. गरिबी शिकवते, ते गरिबीने शिकवलं सर. परिस्थिती शिकवत असते. परिस्थिती शिकवते माणसाला. कारण तुम्हाला खिशाने परमिशन दिले तुम्ही खूप मोठे होऊ शकता, पण ज्यावेळेस तुम्हाला खिसा परमिशन देत नाही ना, तुम्ही प्रगती करता. खरंय, मोठं होणं आणि प्रगती करणं, त्याला जिद्द पण तुमची आवश्यक असते, प्रामाणिकपणा असतो, जिद्द आणि तयारी मनाची होणं. नाही, तयारी म्हणण्यापेक्षा तुम्ही काय सॅक्रिफाईस करताय. सर, गेले 4 वर्ष 6 तासाच्या पुढे मी झोपलेलो नाही. हायस्ट झोप म्हणजे 5-5.5 तास. रात्री कधी फोन आला तरी घरातून उठून आपण सेटवर झाला. कारण ती जिम्मेदारी आपली आहे. 100 लोक आपल्या जेव्हावरती काम करताय, आपल्यामुळे ती इथं पोट भरत आहे, तर त्यांना सांभाळण्याची नैतिक जबाबदारी आपली असते. बरोबर. नाशिक म्हणून जर मुंबईने एखादा निर्माता शो घेतो ना, तो आपल्या बेसवर घेतो. नाही, कृष्णा मरकडे आम्ही जाऊ शकतो. तर ती जिम्मेदारी निभावून, मग तो एक परिवार आहे. ऍक्च्युली जशी माझी फॅमिली ना, तशी ती एक माझी फॅमिली. ती फॅमिली म्हणूनच काम करणं, आपल्या कामावरही प्रेम आपलं असणं. आपल्या कामावर प्रेम खूप गरजेचं. काम नका करू, प्रेम करा. कामावर प्रेम करा. सर, या क्षेत्रामध्ये येणारे जे नवोदित कलाकार आहे त्यांना तुम्ही काय संदेश देणार? सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, संधीचं सोनं करा. नाशिककरांसाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म नाशिकमध्ये उपलब्ध होत आहे. स्टार्टिंगला तुम्हाला करिअर करायचं असेल ना, पैसा बघू नका. तुमच्या मेहनतीची तुम्ही नक्की घ्या, पण सॅक्रिफाईस करणं शिका आणि त्या संधीचं सोनं करा. निश्चितपणे, एवढंच मी सांगेन. येस. तर हे होते कृष्णा मरकड, ज्यांनी अभिनेते ते निर्मात्यापर्यंतचा प्रवास, खरं म्हणजे हा प्रवास तसा सोपा नाहीये. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हा प्रवास केला. त्यांची जन्मभूमी जरी कोपरगाव, अहिल्यानगर मधली कोपरगाव जरी असली तरी त्यांनी कर्मभूमी ही नाशिकलाच मांडली. आणि दादासाहेब फाळकेंच्या या भूमीतून, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंच्या या भूमीतूनच ही चित्रपट सृष्टीची जी मूर्तमेढ जी ते इथून रोवली गेली, तिथूनच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि आज त्या यशाच्या एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेले आहेत. आणि त्यांनी आपल्या या संपूर्ण मुलाखतीमध्ये युवकांना, नवोदित कलाकार जे आहेत, जे या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, त्यांना देखील संदेश दिलेला आहे की प्रामाणिकपणा आणि आपल्या कामावर प्रेम करा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा आणि कामावर प्रेम करत असंच यशाच्या मार्गावर पुढे चालत राहा, असा संदेश त्यांनी दिला. आणि म्हणूनच माय महानगर आयकॉन पुरस्कार देताना त्यांना आम्हाला विशेष आनंद होतोय. नाशिक आयकॉन या पुरस्कारानं त्यांना निश्चितपणे सन्मानित करताना
आम्हाला विशेष आनंद होतोय. 20 डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृष्णाजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमचा सन्मान स्वीकारलात, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.